नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी आलो आहे आता बट्टीवाडी करूड माझ्या मामाच्या गावी. तर आम्ही सगळे आता जस्ट असे संध्याकाळचे 5 वाजले आहेत. तर असंच जरा फेरफटका मारायला चाललो आहे आम्ही खाली. बघतो काय करवंद वगैरे मिळत आहेत का. सो मी, आराध्य, जय, ताई सगळेच चाललो आहे आम्ही. सो मग चला व्हिडिओला सुरुवात करूया. आंब्याचं झाड आहे, आंबे पाडतात दगडीमध्ये. हे असं इथे मामाचं घर आहे, ते समोर आंब्याचं झाड. टाइमपास बघितलं, वेळ पाडला वाटतं आंबा. शो चला, ताई वगैरे पण आली. आता जाऊया पुढे. वरती ढग आलेत, पाऊस येतोय काय माहित नाही. चले चलो, आता जाऊया करवंद बघायला. पुढे काय आंब्याचं झाड दिसलं तर पाडत बसू आंबे. चला आता. ते बघा तिकडे बॅक साईडला पूर्ण मळब आलं, म्हणजे काळोख झालाय. पाऊस येईल काय सांगता येत नाही, हवा पण सुटली आहे. आम्ही आता चाललोय, बघू पाऊस आला तर भिजू. हा सरळ रस्ता मेन रोडकडे जातो आणि मेन रोडच्या आधीच आपल्याला थोडं आतमध्ये राईट साईडला असं थोडं जंगलाच्या साईडने जायचं आहे, जिथे आपल्याला करवंदाची खूप सारी झाडी मिळेल. आराध्य महिनाभर गावी राहून एकदम गावसारखाच झालाय. केस वगैरे करवंदाची झाडी आहे, खूप काळी काळी. पुढे जाऊया आपण आतमध्ये. असं रस्त्याच्या साईडने आत गेलं की पूर्ण आपल्याला मिळेल ते. इथून आता आत घुसायला रस्ता नाही आहे, सो आत पुढे आहे रस्ता आपल्याला तिथे. सो बघा, इथून मधून अशी छोटीशी वाट आहे, तिथून आता आपण आत जाऊया. हे पूर्ण असं जंगलच आहे, दिसत असेल तुम्हाला. पूर्ण झाडी आहे, हा डोंगर आहे आणि हा सरळ रस्ता पुढे आपल्या मेन टिट्याला जातो. टिटा म्हणजे जिथून आपण ST किंवा जिथे काही वैभवडीला जायला किंवा कोल्हापूरला जायला काही गाड्या पकडायच्या असेल तर आपण तिथे जातो मेन रोडला. आणि हा आता इथून आत घुसूया, आपल्याला करवंद बघूया मिळत आहेत का. बापरे, छोटीशी पायवाट आहे. आत्ताच्या टाईमला
जंगलात जाणं म्हणजे थोडं रिस्कीच आहे, कारण की आता सध्या पहिल्यासारखी कुठली गुरं वगैरे नाही जी सारखी जंगलात येतात, त्यामुळे जंगलात खूपच कमी ये जा असते लोकांची. सो थोडं बघून बघूनच जावं लागतं आपल्याला. पायवाट पण नीट नाही आहे. चला चला पुढे चला. हे बघा करवंद थोडी थोडी आहेत. चांगलेत. आम्ही पहिले असे फोडून चेक करायचो. आतमध्ये लाल निघाला तर कोंबडा आणि थोडा सफेद निघाला तर कोंबडी, असं काहीतरी लहानपणीचं होतं. आता मलाही आठवत नाही एक्झॅक्टली. कोणाला माहीत असेल तर कमेंट करून सांगा. हे बघा किती घट्ट झाडी आहे आणि सगळीकडे करवंदच करवंद आहेत. चला सुरू करा. खोला बनवा, ह्या पानांचा खोला बनव, मग त्यात गोळा करता येईल. पिशवी वगैरे काय आणली नाही ना? 2-3 खोले बनवा, मग त्यात आपण घेऊन जाऊ घरच्यांना पण. बघा तो दिसतोय तो पुरा करूळ घाट. ते बघा तिथून तुम्हाला झूम करून बघतो गाड्या दिसत आहेत का. ते बघा तो पुरासा रोड आहे. पूर्ण तो असा इथपर्यंत आलेला आहे. हे बघा या झाडीवर भरपूरच करवंद आहेत. सुरुवातीलाच अजून आतमध्ये जायचंय. हे बघा इथे सुद्धा भरपूर आहेत. ताई घुसले पूर्ण आतमध्ये. बघू तो खोळा कसा गेलाय. बघा हे असा झाडांच्या पानाचाच खोळा करून त्यातच गोळा करायची, म्हणजे कसं घरी न्यायला बरं. ती सुकवून सुद्धा आपण ठेवू शकतो मीठ लावून. पूर्ण गच्च झाडी आहे, जायला अशी व्यवस्थित वाट नाहीये. तुम्हाला म्हटलं तसंच की कोण जास्त येत नाहीत, त्यामुळे पाऊल वाटा काय राहिल्या नाही आहेत. काय कोणाकडे गुरंढोरं नाहीत, त्यामुळे कोण येतच नाही, प्रश्नच येत नाही. हे बघा इथे सुद्धा भरपूर आहेत. हे बघा इथे बापरे मस्त चालेत यावेळी. यावेळी करवंद, आंबे, म्हणजे जे काही जांभळं खूप आलेत. जे आपण कोकणी रानमेवा बोलतो तो यावर्षी खूप आलेला आहे. हे बघा हे कुठल्या तरी याला शेंगा बोलतात, भाजी करतात याची. तर मला पण माहीत नाही, तुम्हाला माहीत असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. खूप साऱ्या आहेत इथे. चला चला पुढे चला. ॲक्च्युली जंगलात आता आम्ही खूप आतपर्यंत आलो आहे आणि वाट तशी सहसा कोणाला माहिती नाही नक्की कुठून बाहेर पडायचं आहे. नाहीतर मग ऑप्शन नाही, आलो त्या वाटेनेच परत जावं लागेल. बघू, पण आले ती वाट पण आपल्याला व्यवस्थित भेटली पाहिजे, नाहीतर अंधार पडत जाईल तसं आम्ही अडकत जाऊ ह्याच्यात. सो अंधार पडण्याच्या आधीच असा बाहेर पडायचा विचार आहे. आता आम्ही खूप आतमध्ये आलो आहे. पाठीमागे सुद्धा सगळं जंगलच जंगल दिसतंय. नक्की कुठून आलो आहे तर काही कळत नाही आहे. गाड्यांचा आवाज येतो ह्या साईडला, म्हणजे मेन रोड असेलच इकडे कुठेतरी. सो बघू त्या साईडने हळूहळू जाऊ. इथे पुरासा माळरान आहे वाटतं. चला हळूहळू थोडं जंगल कमी होत चाललंय. होपफुली राईट वेने जात असू आम्ही.
करवंद बाकी भरपूरच आहेत, प्रश्नच नाही. हे आता आम्ही एका मोकळ्या जागी आलोय, पण नक्की कुठे जायचं, इकडे जायचंय, इकडे जायचंय, इकडे जायचंय की या साईडला कुठे खाली यायचं कळत नाही. ॲक्च्युली रस्ता कुठेच नाही आहे, बघू आता. पण गाड्यांचा आवाज त्या दिशेने येतोय, सो त्या दिशेलाच जाऊ. आणि हे कुठे इकडे चाललेत, बघू इकडून आधी मार्ग आहे का, नाही तर तिकडून खाली उतरायला असेल तर तिकडून उतरू, कारण की इथून उतरण्यासारखं काही दिसत नाही आहे. गाड्यांचा आवाज तिकडून येतोय आणि ते उतरायला काही दिसत नाही आहे. आम्ही पुन्हा त्याच ठिकाणी आलो आहे, पुढे तिकडे काही रस्ता नव्हता. मग आता बघतो इथूनच खाली जायला काय मिळतंय का. आणि त्यांना आता म्हटलंय जरी रस्ता नसेल तरी आता थोडी काठी हातात घेऊ आणि वाट काढत काढत जाऊ, कारण आता काय ऑप्शन नाही आहे. उगाच इकडे तिकडे भटकण्यापेक्षा काठीने वाट काढत जाऊया. गाड्यांचा आवाज आता अजून मोठा येतोय, सो जवळच असेल रस्ता होपफुली. खाली बघा चालायला सुद्धा जागा नाही, म्हणजे वाटच नाही आहे ॲक्च्युली. त्यामुळे नक्की कळत नाही आहे कुठून कसं जायचं. नाही, इथे ब्लॉकच आहे. नाही आहे, इथे ब्लॉक आहे पुरा. परत पाठी जावं लागेल. चला पाठी झालं, इथे नाही जास्त. इथे बघा आतमध्ये जंगलात किती मोठा करवंद मिळालाय. एकदम लाल मस्त गोड आहे. भरपूर घाम आला मला. बघू पुढे ते लोक सगळे रस्ता शोधत आहेत, होपफुली भेटेल. बघू आता दुसऱ्या साईडने जातोय, पण तिकडे आहे का रस्ता. जयने कुठला तरी मार्ग शोधलाय, पण तिथे सुद्धा नाही वाटतं. आहे का रे? पूर्ण खाली जायला रस्ता असेल तरच जाऊया, नाही तर परत पुढे जाऊन अडकणार आहे बोलतात. बघूया. बापरे सगळी झाडीच आहे. साईडने बघा काटे वगैरे लागतील करवंदाचे नीट. हे बघा ॲक्च्युली करवंदाला ना असे डेंजरस दिसत असेल तुम्हाला, काटे आहेत आणि त्याचे कचकन घुसतात. बापरे हालत बेकार होते, जायला रस्ताच नाही आहे. काय आपण तिकडे झालो की काय परत, काय चकवा वगैरे लागला की काय, सारखं तिथे तिथे येतोय. आता मलाच रस्ता शोधायला लागेल वाटतं. मुलांच्या भरोश्यावर राहून उपयोग नाही. शेवटी आम्ही निर्णय घेतलाय की आलो त्याच रोडने जाऊया. आता आलो तोच रोड भेटतोय की नाही ते सुद्धा मुश्किलच दिसतंय मला, तरी बघूया. होपफुली मिळेल. बघा बापरे, करवंदाचे काट्यांपासून सावधान. बाय. होपफुली ह्याच रोडने आलेलो आपण आणि ह्याच रोडने आता पुन्हा चाललोय. आठवतंय का कोणाला? आठवतंय ना? चला. आरोग्याला सांगितलेलं ना, एक्झाम्पल दिलेला पानाचा, आपण असं वरती गेलेलो काय. बहुतेक बाहेर पडतोय आपण आता. मेरे तर ना चालली. चला बांबू बिंबू सोडून जातेस तू. अरे बापरे, संपतोय की नाही, पोचतोय की नाही आपण. थोड्या लवकर. बापरे खूपच आत गेलो होतो आम्ही. हा आराध्य बोलतो इथेच, म्हणजे हाच रोड असेल. पुढं सर.
थांबायचं नाही, थांबायचं नाही. अजून रस्ता दिसत नाहीये, पण आता हाच आहे का नक्की. हा अजून एक रोड गेला आहे ते, पण आम्ही बॅक साईडलाच जातो. ओके ओके, रस्ता दिसतोय आता. पोचलो 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 फायनली आम्ही मेन रस्त्यावर आलोय टायमामध्ये. आता आम्ही जातो जरा टिट्याच्या साईडला, अजून टाईम आहे. आणि पावसाचं जे वातावरण होतं ते आता पूर्ण गेलेलं आहे. म्हणजे त्या साईडला जे ढग होते ते आता बऱ्यापैकी गायब झालेत. त्यामुळे काही गडबड करायला, परत रिटर्न जायची गडबड करायची काही गरज नाही आहे. सो आम्ही आता टिट्यावर जातो. पुढे समोरच आहे, हा इथे 2 मिनटावरच आहे. सो तिथे जातो, थोडा तिथे टाईमपास करतो आणि बॅक टू होम, आणि मग ब्लॉग संपवूया. सो टिट्यावरती थोडाफार तुम्हाला दाखवतो. ॲक्च्युली आम्हाला इथून कुठून तरी वाट पाहिजे होती खाली उतरायला या रस्त्यावर, म्हणजे डायरेक्ट टिट्याजवळ पोचलो असतो. पण ही एवढी गच्च झाडी आहे इथे की कुठे वाटच भेटत नव्हती. त्यामुळे आम्ही पुन्हा जिथून वर चढलो होतो जंगलामध्ये त्याच दिशेने परत वापस आलो. इथून कुठून तरी एक रस्ता असताना तर मग बरं झालं असतं, कारण की आम्ही तोच रस्ता शोधायला बघत होतो. म्हणजे इथे टिट्याजवळ येऊन आम्ही उतरलो असतो. पहिलं होतं, कारण की जेव्हा लहानपणी आम्ही जायचो तेव्हा इथून चढायचो आणि तिथून बाहेर पडायचो. पण आता बहुतेक खूपच चेंज झालं आहे. चेंज म्हणजे कोण जंगलात जातच नाही, त्यामुळे त्या वाटाच राहिल्या नाहीत ॲक्च्युली. वाटा केल्या सगळ्या. आता टिटा येईल, तो समोर दिसतोय तो आपला टिटाच आहे. सो तिथे पोचू आपण 2 मिनिटात. तर बघा मेन रोड आलाय. इकडे गेलं तर वैभववाडी, तरळ आहे, आणि ह्या साईडला वरच्या साईडला घाटाच्या साईडने गेलं तर कोल्हापूर, गगनबावडा. उडी मार. गेल्या वर्षी एवढ्यातच या व्हाळांना खूप पाणी होतं. गेल्या वर्षी खूप लवकर पाऊस सुरू झाला होता, आणि यावर्षी काही पावसाचं नामोनिशान नाही. पहिले इथे एक मस्त मोठं जांभळाचं झाड होतं, आता नाही आहे ते. नाहीतर जांभळंसुद्धा आपल्याला मिळाली असती. हा रोडचं कामसुद्धा हल्लीच झालं आहे, त्यामुळे तुम्हाला नवीन कोरा करकरीत रोड दिसत असेल. पुरा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. पहिला पुरा डांबरी होता, आता पुरा कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे. पूर्ण म्हणजे कोल्हापूरपासून ते इथपर्यंत, मधला थोडासा पॅच बाकी असेल, पण हा पूर्ण कोल्हापूरपासून ते इथून डायरेक्ट तरळ्यापर्यंत पूर्ण कॉन्क्रिटीकरण झालं आहे. आणि पुढे मुंबई गोवा हायवेच आहे तरळ्यापासून. सो पूर्ण रोड हा सुसाटच आहे. भरपूर मुंबईच्या गाड्या वगैरे या रूटनेच येतात. इवन गोव्याला जाणाऱ्यासुद्धा गाड्या मोस्टली हाच रूट प्रिफर करतात. तो तुम्हाला समोर दिसत असेल, थोडा झूम करतो, तो जो दिसतोय तो गगनगड, म्हणजे गगनगिरी महाराजांचा मठ आहे त्या ठिकाणी हे दिसतंय ते. आणि हा तो घाट सेक्शन. हे सगळे उभे तसे बट्टीवाडी. ट्रॅव्हल्स पण खूप जात असतात इथून. लालपरीचं आगमन झालेलं आहे. कुडाळ आगाराची बस आहे. आता या नवीन बसेस खूप मस्त दिसतात. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो आहे. मस्त जंगलात आपण करवंद बघितली, त्याच्यानंतर हा टिटासुद्धा बघितला, तिथून गाड्या मिळतात ते. सो जर तुम्हाला आवडला असेल हा ब्लॉग, हा व्हिडिओ, तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.